वृश्चिक राशीच्या जातकांनो, ज्याप्रमाणे ग्रह नक्षत्रे तुमच्या जीवनाला दिशा देतात, त्याचप्रमाणे निसर्गातील लहान जीवजंतू आणि कीटक देखील आगामी घटनांचे संकेत देत असतात. हे जीवजंतू म्हणजे केवळ प्राणी नसून ते माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांच्या कृपेचे दूत आहेत. घरात किंवा घराच्या आसपास यांचे आगमन होणे म्हणजे देवाने तुमच्या संघर्षाच्या काळात केलेले मार्गदर्शन समजावे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमचा स्वभाव म्हणजे एक खोल रहस्य. तुमच्या अंतरंगात प्रचंड ऊर्जा दडलेली आहे आणि जीवनातील सर्वात मोठी उत्सुकता तुमच्या याच रहस्यमय व्यक्तिमत्वात आहे. तुम्हाला अनेकदा हा प्रश्न पडतो की इतकी क्षमता असूनही संघर्ष का संपत नाही? तुमच्या वाट्याला येणारे प्रत्येक आव्हान तुमच्या आत्म्याला अधिक शुद्ध करते. तुमची दृष्टी भेदक असते, पण त्याचवेळी जगाने तुम्हाला समजून न घेण्याची एक खोल भीती तुमच्या मनात दडलेली असते. हे सत्य आहे की तुमचे आयुष्य सरळ नसते, ते अनेक चढउतारांनी भरलेले असते. वृश्चिक जातकांनो, तुमचा संघर्ष अनेकदा इतका तीव्र असतो की तो तुम्हाला आतून पोखरतो. तुम्हाला वाटणारे आर्थिक ताण, भावनिक ओढाताण आणि सततची अस्थिरता ही तुमच्या राशीच्या नियतीचाच एक भाग आहे असे अनेकदा वाटते. तुमच्या आयुष्यावर एका अज्ञात संकटाची छाया नेहमीच असते. हे संकट कधी अचानक आलेले कर्ज असते, तर कधी अत्यंत जवळच्या व्यक्तीचा विश्वासघात. हा संघर्ष तुम्हाला जून दुःख कष्टांच्या चक्रात अडकवतो, जिथून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. प्रत्येक रात्री तुमच्या मनात एक भीती राहते की उद्या काय नवीन आव्हान समोर येईल. पण वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा तीव्र संघर्ष तुम्हाला काहीतरी महान देण्यासाठी तयार करत आहे. ही भीती, ही चिंता, ही अशांती लवकरच संपणार आहे. तुमच्या गूढ आणि गहन आयुष्याला आता एक नवा आणि शुभ संकेत मिळणार आहे. निसर्ग स्वतः आता तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे. आता हे जीवजंतू तुमच्या घराच्या आसपास दिसू लागले तर समजा तुमच्या जीवनात येणाऱ्या दैवी मदतीची ही नांदी आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुमच्या जीवनात जो क्लेश, अस्थिरता आणि आर्थिक ताण होता, तो दूर करण्यासाठी निसर्ग आणि दैवी शक्तींनी तुमच्याकडे आपले दूत पाठवले आहेत. हे जीवजंतू म्हणजे केवळ प्राणी नसून ते तुमच्या जून दुःख कष्टांचा अंत झाल्याचा ईश्वरी संकेत आहे. जेव्हा हे शुभजीव तुमच्या घराच्या आसपास दिसू लागतात, तेव्हा समजावे की तुमच्या भाग्याचे द्वार उघडले आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातील नकारात्मकतेला शोषून घेण्यासाठी सज्ज झाली आहे. वृश्चिक जातकांनो, या शुभ संकेतांमध्ये सर्वात महत्त्वाचा जीव म्हणजे चिचुंद्री, श्रू. ती घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते. तुमच्या घराभोवती चिचुंद्रीने 4 प्रदक्षिणा मारणे म्हणजे तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती आणि आर्थिक अडथळे तिने शोषून घेतले आहेत. जर दिवाळीच्या रात्री किंवा अशांत काळात तुम्हाला चिचुंद्री दिसली, तर समजा तुम्हाला लवकरच अनपेक्षित धनलाभ होणार आहे. तुमच्या दीर्घकाळच्या आर्थिक समस्या आता समाप्त होऊन घरात सुखसमृद्धीचा वर्षाव होणार, हा चिचुंद्रीचा स्पष्ट संकेत आहे. यानंतरचा दुसरा शुभ संकेत म्हणजे पाल, लिझर्ड. व्हिडिओमधील माहितीनुसार पाल घरात राहणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वास होय. वृश्चिक राशीच्या जातकांनो, पाल घरातील कीटक खाऊन तुमच्या वास्तूची स्वच्छता करत असते, म्हणजेच ती तुमच्या दुःखाचे छोटे मोठे कारणे दूर करते. विशेषतः जर तुम्हाला एका पाठोपाठ 2 किंवा 3 पाली दिसल्या किंवा त्यांची शेपटी तुटलेली दिसली, तर हा संकेत आहे की तुमच्या घरात अखंड बरकत येणार आहे आणि सर्व बाधा, वाईट गोष्टी दूर होणार आहेत. पालीला कधीही मारू नका, कारण ते मोठे पाप आहे, पण तिला घरात राहू दिल्याने तुमच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते. तिसरा अत्यंत पवित्र जीव म्हणजे कासव, टॉर्टॉइज. वृश्चिक जातकांनो, कासव हे स्वतः भगवान विष्णूंचे रूप मानले जाते. जेव्हा तुमच्या घरात कासवाचा प्रवेश होतो, तेव्हा ते स्वतः श्रीहरी विष्णूंनी तुमच्या घरी प्रवेश केल्याचे प्रतीक आहे. जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते, तिथे माता लक्ष्मी आपोआपच वास करते. तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची कमी अभाव दूर होऊन घरात सुख, समृद्धी, शांती आणि अखंड बरकत प्राप्त होते. कासव हे तुमच्या संघर्षाच्या जीवनात स्थिरता, स्टेबिलिटी घेऊन येते. चौथा महत्त्वाचा संकेत म्हणजे मुंगी, अँट. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मुंग्या कोणत्या दिशेने येत आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर मुंग्या पूर्व दिशेकडून येत असतील, तर हे तुमच्या आयुष्यातील सुखाचे नवीन दिवस, प्रगती आणि वैवाहिक समस्या संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. जर त्या दक्षिण दिशेकडून निघत असतील, तर तुम्हाला कुठून तरी अनपेक्षितपणे धनप्राप्ती होणार आहे. या मुंग्यांना कधीही त्रास देऊ नका. उलट त्यांना पीठ, साखर किंवा गूळ खायला दिल्याने
माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न होते आणि तुमचा भाग्योदय लवकर होतो. शेवटी फुलपाखरू बटरफ्लाय आणि भुंगा बंबलबी यांचा उल्लेख शुभ संकेत म्हणून केला जातो. जर रंगीबिरंगी सोनेरी रंगाची फुलपाखरे तुमच्या घराच्या आसपास दिसली तर वृश्चिक जातकानो, समजा की तुमचे जीवन आता रंगीबिरंगी होणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक समस्येपासून सुटका मिळणार आहे. तसेच घरात काळा भुंगा येणे म्हणजे तुम्हाला लवकरच कोणतीतरी आनंदाची बातमी मिळणार आहे. हे छोटे जीव तुमच्या दीर्घकाळ चाललेल्या चिंतेचा काळ संपवत आहेत याचे हे स्पष्ट संकेत आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ज्याप्रमाणे तुमच्या संघर्षाच्या जीवनात शुभ संकेत येतात, त्याचप्रमाणे काही जीवजंतू तुमच्या दारिद्र्यता आणि अशांतीचे दूत म्हणून प्रवेश करतात. जर तुम्ही या अशुभ संकेतांकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या आयुष्यातील जून दुःख कष्ट कधीही संपणार नाहीत. हे जीव घरात किंवा आसपास दिसल्यास त्वरित खबरदारी घेणे आवश्यक आहे, कारण ते तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात आणि माता लक्ष्मीऐवजी अलक्ष्मीला, दुःखाची देवी, तुमच्या घरात आमंत्रण देतात. सर्वात पहिला अशुभ संकेत म्हणजे उंदीर, रॅट. वृश्चिक जातकांनो, उंदीर हा घरात दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊन येतो. तो घरात दुःख, क्लेश आणि अशांती निर्माण करतो. उंदीर हा गणपतीचे वाहन असल्याने त्याला मारणे पाप आहे, पण त्याला घरात अजिबात थारा देऊ नका. त्याला त्वरित पकडून घराबाहेर काढा. दुसरा अत्यंत अशुभ संकेत म्हणजे विंचू, स्कॉर्पियन. घरात विंचू दिसल्यास अचानक मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता असते. विशेषतः जर तुम्हाला एकाच वेळी 2 विंचू दिसले तर तो अलक्ष्मीने घरात प्रवेश केल्याचा स्पष्ट संकेत असतो, ज्यामुळे तुमच्यावर कर्जाचा किंवा मोठ्या संकटाचा डोंगर उभा राहू शकतो. तिसरा आणि चौथा अशुभ संकेत तुमच्या घराच्या स्वच्छतेशी संबंधित आहे. मधमाशीचे पोळे, बीहाइव्ह, तुमच्या घरात किंवा घराच्या आसपास असणे अत्यंत अशुभ मानले जाते. हे पोळे घरात सतत वादविवाद, भांडणे आणि अशांती निर्माण करते, ज्यामुळे घरामध्ये कधीही बरकत होत नाही. तसेच कोळीचे जाळे, स्पायडरवेब, घरात दिसणे म्हणजे आर्थिक समस्या, प्रगती थांबणे आणि जीवनात गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होणे. हे जाळे तुमच्या ध्येयांमध्ये अडथळे निर्माण करतात आणि नात्यांमध्ये कटुता आणतात. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या अशुभ संकेतांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला सक्रिय व्हावे लागेल. उंदीर, विंचू किंवा मधमाशीच्या पोळ्याला त्वरित घरापासून दूर करा, इजा न पोहोचवता. कोळीचे जाळे नियमितपणे स्वच्छ करून घराची वास्तू शुद्ध आणि स्वच्छ ठेवा. स्वच्छता जिथे असते तिथेच माता लक्ष्मी वास करते हे लक्षात ठेवा. या अशुभ संकेतांना दूर करून तुम्ही तुमच्या जुन्या दुःखांच्या साखळ्या तोडून भाग्योदयाचा मार्ग निश्चित करू शकता. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुमच्या घरात किंवा आसपास चिचुंद्री, पाल, कासव किंवा सोनेरी फुलपाखरू वारंवार दिसू लागले तर हा तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक संकेत आहे. हा तुमच्या दीर्घकाळ चाललेल्या गहन जून दुःख कष्टांचा संपूर्णपणे अंत झाला असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. हे शुभजीव केवळ संकेत नाहीत, तर ते तुमच्या झोपलेल्या भाग्याला जागे करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात सुखाची नवीन पहाट आणण्यासाठी आलेले दैवी दूत आहेत. आता तुम्ही संघर्षातून बाहेर पडला आहात आणि स्थिर व समृद्ध जीवनाच्या उंबरठ्यावर उभे आहात. वृश्चिक जातकांनो, आतापर्यंत तुम्हाला सतावणारी आर्थिक समस्या, पैशाची कमतरता, मानसिक अशांती आणि नात्यांमधील क्लेश कायमचे संपुष्टात येणार आहेत. शुभ संकेत दर्शवतात की तुमच्यावर आता माता लक्ष्मीची संपूर्ण कृपा झाली आहे. तुमची मेहनत फळ देणार आहे आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. या संकेतांवर विश्वास ठेवा, घरात सकारात्मकता कायम ठेवा आणि आपल्या भाग्योदयाचे स्वागत करा, कारण तुमचा चांगला काळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. तर अशा प्रकारे आपल्या घरात कोणते कीटक प्राणी येत आहेत त्याकडे लक्ष द्या. व्हिडिओला लाईक करा आणि महालक्ष्मीची कृपा राहण्यासाठी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, कृपा ठेव, सर्व संकटे दूर कर असे पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.